टाका. ठीक आहे. अचानक कधी तर एखाद्या दिवशी फी साठी बाहेर काढण्यात येईल, मग त्यावेळी तुम्ही रोल नंबर टाकला नसाल तर प्रॉब्लेम येईल. रोल नंबर टाका, बरोबर टाका, उगाच काहीतरी डिझाईन मध्ये टाकू नका. रोल नंबर टाका, बरोबर टाका, काहीतरी डिझाईन मध्ये टाकू नका. सकाराम रोल नंबर दिसतच नाही बाळ तुझा, रोल नंबर दिसतच नाही. ठीक आहे. रोल नंबर बरोबर टाका, नाहीतर मग एखादा लेक्चर मिस होईल तुम्हाला, मग तुम्ही लेक्चरच्या मध्ये काय फोन उचलत नाही, मग तुम्हाला एक लेक्चर मिस होणार, ते भेटणार नाही. म्हणून बरोबर रोल नंबर टाका, उगाच त्याच्यात डिझाईन काय ऍड करू नका, बरोबर रोल नंबर टाका. चलो स्टार्ट करने का. किधर तक है अभी? लास्ट पार्ट चल रहा है पोटेंशियल एनर्जी एंड लास्ट पार्ट चल रहा है पोटेंशियल एनर्जी एंड क्या, एस्केप वेलोसिटी. ठीक है. चलो तो एक बार देखता हूं मैं क्या क्या टीच करना है. ठीक है. तो फाइनल पार्ट है अभी. चलो तो पोटेंशियल एनर्जी क्या है? पोटेंशियल एनर्जी का मीनिंग क्या है? पोटेंशियल एनर्जी इज बिकॉज ऑफ पोजीशन और बिकॉज ऑफ स्टेट. एनर्जी विच इज because of position or because of state, that energy is called potential energy. That energy is called potential energy. That energy is called potential energy. स्प्रिंग है, कॉम्प्रेस किया, स्टेट चेंज हो गया, रिलैक्स्ड था उसको कॉम्प्रेस किया, रिलैक्स स्प्रिंग है उसको एक्सपांड किया, तो स्प्रिंग का क्या चेंज हो गया? स्टेट. स्प्रिंग का क्या चेंज हो गया? स्टेट चेंज हो गया. तो जब स्प्रिंग का स्टेट चेंज होता है, व्हेनेवर स्टेट ऑफ स्प्रिंग चेंजेस, उसके अंदर फोर्स होता है, दैट इज पोटेंशियल एनर्जी. उसके अंदर एनर्जी आता है, एनर्जी आता है, सॉरी फोर्स नहीं आता, उसके अंदर एनर्जी आता है, दैट इज पोटेंशियल एनर्जी. वाटर है, ग्राउंड लेवल पे है तो उसको एनर्जी कम है. वाटर है, टॉप फ्लोर पे है तो एकदम फास्ट नीचे आता है, तो उसमें पोटेंशियल एनर्जी है. तो पोटेंशियल एनर्जी इन टर्म्स ऑफ ग्रेविटेशन क्या रहता है? पोटेंशियल एनर्जी ग्रेविटेशन में कितना रहता है? mgh. ये 9th को हुआ है, 8th को भी हुआ होगा. पोटेंशियल एनर्जी कितना रहता है? mgh रहता है. लेकिन mgh फॉर्मूला किसके लिए चलता है? हिंदी नहीं, मराठी. mgh फॉर्म्युला कुणासाठी चालतो? mgh फॉर्म्युला फक्त स्मॉलर हाईट साठी चालतो. mgh फॉर्म्युला फक्त स्मॉलर हाईट साठी चालतो. लार्जर हाईट साठी कुठला फॉर्म्युला चालणार? स्मॉल हाईट म्हणजे किती ते तुमच्यावर डिपेंड आहे. असं काही डिफाईन केलं नाही कुठल्या बुक मध्ये स्मॉल असं असते तसं असते, पण एक 50-60 किलोमीटर पर्यंत चालू शकते. मग स्मॉलर हाईट साठी mgh फॉर्म्युला आणि लार्जर हाईट साठी काय फॉर्म्युला? हा. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला ऑलवेजच युजफुल आहे. दिस फॉर्म्युला इज ऑलवेज युजफुल. दिस फॉर्म्युला इज ऑलवेज युजफुल. पण आपण हा फक्त लार्ज हाईटलाच वापरतो. कारण काय? कारण हे कॅल्क्युलेशन जरा लेंदी आहे. याच्यातलं कॅल्क्युलेशन लेंदी आहे. mgh कसा सोपा फॉर्म्युला आहे, याच्यातलं कॅल्क्युलेशन लेंदी आहे, त्यामुळे आपण हा फॉर्म्युला छोट्या हाईटला वापरत नाही, मोठ्या हाईटलाच वापरणार. सो दिस इज बेसिक फॉर्म्युला, ऍक्च्युअल फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जीचा. ठीक आहे. इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी किती आहे? ऍट इन्फायनाइट डिस्टन्स पोटेंशियल एनर्जी कितना आहे? मग इन्फायनाइट डिस्टन्सला पोटेंशियल एनर्जी 0 आहे. ते काय खरोखर 0 असते काय? नाही, ऍझम्पशन आहे. पोटेंशियल एनर्जी इन्फायनाइट डिस्टन्स म्हणजे व्हेरी लार्ज डिस्टन्स, खूप जास्त डिस्टन्स, अर्थ पासून खूप जास्त डिस्टन्स इज कॉल्ड इन्फायनाइट डिस्टन्स.
मग इन्फायनाइट डिस्टन्सला पोटेन्शियल एनर्जी पक्की झिरो आहे का? नाही, ते आपलं ऍझम्पशन आहे की इन्फायनाइट डिस्टन्सला पोटेन्शियल एनर्जी झिरो, हे आपण ऍझ्युम केले सर्वांनी, म्हणजे सर्व ह्युमन्सनी, सर्व सायंटिस्टने ऍझ्युम केले. समुद्र सपाटी सी लेवल, सी लेवलला पण आपण झिरो कन्सिडर केले. मग सी लेवलच्या खाली काय नाही आहे का? तेच झिरो आहे का? त्याच्या खाली काय नाही आहे का? आपण कुठल्या पण पीकची हाईट मेजर करताना K2 ची हाईट मेजर करायचं आहे, कळसुबाईची उंची मोजायची आहे, एव्हरेस्टची हाईट मोजायची आहे, तर आपण काय केले? सी लेवलला आपण झिरो कन्सिडर केले. मग काय सी लेवल पेक्षा काय खाली नाही का समुद्र? वॉटर लेवलच्या काय खाली नाही का? वॉटरच्या खाली सगळं भरपूर काय काय, जेवढे वॉटरच्या वर ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त वॉटरच्या खाली ऑर्गॅनिझम्स आहेत. जेवढे वॉटरच्या, एक मिनिट, चल, तर काय सी लेवल घेतली आपण, समुद्राची लेवल घेतली, वॉटरची लेवल, तर त्याला आपण झिरो कन्सिडर केलंय. मग वॉटरच्या लेवलच्या खाली काय नाही काय? सी लेवल, समुद्र सपाटीच्या खाली काय नाही का? त्याच्या खाली भरपूर काय काय, जेवढं वर आहे तेवढं त्याच्यापेक्षा जास्त खाली आहे. जेवढं वर आहे वॉटरच्या, सीच्या वर जितकं आहे त्याच्यापेक्षा जास्त खाली आहे, खूप जास्त ऑर्गॅनिझम्स आहेत खाली. मग सी लेवल झिरो आहे का? नाही नाही, झिरो नाही, आपण कन्सिडर केली सी लेवल, आपण झिरो कन्सिडर केले. इन्फायनाइट डिस्टन्सला पोटेन्शियल एनर्जी झिरो आहे का? नाही, आपण ऍझ्युम केले. इन्फिनिटीला 10 पण ऍझ्युम करता येत होतं, काही ऍझ्युम करता येत होतं, पण आपण इन्फिनिटीला झिरो ऍझ्युम केले. ठीक आहे, चलो लेक्चर च्या शेवटी डाऊट, शेवटचे मी 10 मिनिट देतो डाऊट्सला. ठीक आहे बा. मग हा फॉर्म्युला आहे. मग आता आपल्याला काय काढायचं आहे? वी हॅव टू फाइंड आउट एस्केप व्हेलॉसिटी. आता पुढचं काम काय करायचं? वी हॅव टू फाइंड आउट एस्केप व्हेलॉसिटी. मग एस्केप व्हेलॉसिटी काय? वी हॅव टू फाइंड आउट एस्केप व्हेलॉसिटी. तर एस्केप व्हेलॉसिटी काय? समजा इथं अर्थ आहे, इथं अर्थ आहे, इथं अर्थ आहे, आणि अर्थ वरून काय केलं आपण? ऑब्जेक्ट थ्रो केली. ऑब्जेक्ट थ्रो केली तर वर जाणार, परत खाली येणार. ऑब्जेक्ट आणखीन स्पीडनं वर फेकले तर आणखीन थोडी जास्त जाईल, परत खाली येईल. स्पीड वाढवलं, आणखीन वर जाणार, परत खाली येणार. आणि इतक्या स्पीडनं फेकली की जाणार आणि परत येणारच नाही. दॅट स्पीड इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी. ऑब्जेक्ट इतक्या स्पीडनं फेकली की ऑब्जेक्ट जाणार आणि आता परत येणारच नाही. दॅट स्पीड इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी. दॅट स्पीड इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी. मग एस्केप व्हेलॉसिटी आपल्याला आता फाइंड आउट करायची आहे. एस्केप व्हेलॉसिटी आपल्याला काय करायचं? आता फाइंड आउट करायचं आहे. एस्केप व्हेलॉसिटी काय करायचे? फाइंड आउट करायचे. हाके, तू मध्ये मध्ये बिनकामाचे प्रश्न विचारू नको. तुला सांगितले ऑलरेडी, रोल नंबर कुणाला पाहिजे असला तर नागरगोजे सरांना कॉल करा, नागरगोजे सरांना विचारा, किंवा सोर्गेकर सरांना लेक्चरमध्ये विचारा. कळते ना? बिनकामाचे प्रश्न मला लेक्चरमध्ये विचारू नका, नाही तर मी बाहेर काढीन. लेक्चरच्या शेवटी डाऊट्स विचारायला मी सांगतोय, त्याच वेळी डाऊट्स विचारायचे. लेक्चरच्या शेवटी डाऊट विचारायला मी वेळ दिलाय, त्याच वेळी डाऊट विचारायचे. अदरवाईज बिनकामाचे प्रश्न मध्ये मला विचारू नका. अक्कल असल्यासारखं जरा वागा, अक्कल असल्यासारखं वागा. कळते ना? मग काय फाइंड आउट करायचं? वी हॅव टू फाइंड आउट एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? त्या व्हेलॉसिटीनं फेकला की हे जाणार आणि परत येणारच नाही. एस्केप व्हेलॉसिटीने याला फेकून दिला की हे निघून जाणार आणि परत काय येणारच नाही. ठीक आहे, चलो एस्केप व्हेलॉसिटी मग फाइंड आउट करू. बा
मग बघा कसं करायचं, डेरिवेशन बघा, एस्केप व्हेलॉसिटीचं डेरिवेशन बघा, एस्केप व्हेलॉसिटीचं डेरिवेशन बघा आता कसं करायचं आहे. डेरिवेशन जरा डिफिकल्ट आहे, एस्केप व्हेलॉसिटीचं डेरिवेशन थोडं डिफिकल्ट आहे बघा, पण मी एक्सप्लेन करतो एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. मग ऑब्जेक्ट इथं आहे आणि ऑब्जेक्ट इथून आपण फेकून दिली, ऑब्जेक्ट इथं आहे आणि इथून आपण ऑब्जेक्ट काय केली, फेकून दिली. मग समजा इथून आपण ऑब्जेक्ट फेकून दिली तर ऑब्जेक्ट कुठे जाणार आहे, इन्फायनाइट डिस्टन्सवर जाणार आहे. अर्थ आणि ऑब्जेक्ट किंवा अर्थचा सरफेस आणि ऑब्जेक्ट यांच्यातलं डिस्टन्स किती होणार आहे, आता इन्फायनाइट होणार आहे. त्याला फेकून द्यायचं, किती व्हेलॉसिटीनं फेकून द्यायचंय, एस्केप व्हेलॉसिटीने याला फेकून द्यायचं. ऑब्जेक्ट घ्यायची हातामध्ये, हातानं फेकायला येत नाही, रॉकेट लावायला लागतं. मग ऑब्जेक्ट आपण फेकून दिली विथ एस्केप व्हेलॉसिटी, तर ऑब्जेक्ट जाणार इन्फायनाइट डिस्टन्सवर आणि परत येणारच नाही. ऑब्जेक्ट जाणार इन्फायनाइट डिस्टन्सवर, आणखीन काय परत येणारच नाही. ठीक आहे, मग काय फाइंड आउट करायचंय, वी हॅव टू फाइंड आउट एस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे, मग काय गेम कसा आहे बघा, काय इक्वेशन, कोणती इक्वेशन अप्लाय करायचे, टोटल एनर्जी ऍट दिस पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. काय इक्वेशन अप्लाय करायचंय, टोटल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज सेम ऍज टोटल एनर्जी ऍट दिस पॉइंट. आपल्याला काय लॉजिक अप्लाय करायचंय, टोटल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज इक्वल टू टोटल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट ऍट द इन्फायनाइट डिस्टन्स. कारण एनर्जी इथून इथपर्यंत ऑब्जेक्ट जाताना एनर्जी कुठं पण जाणार नाही वाया. जितकी एनर्जी, याला व्हेलॉसिटी आहे, म्हणजे समजा हे असं आहे, पेन आपण फेकला, इथून पेन असं फेकला, पेन वर वर जाताना काय होते, त्याची कायनेटिक एनर्जी व्हेलॉसिटी कमी कमी होणार आणि हाईट वाढणार, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी वाढत चालली. पेन असा वर फेकला आणि पेन वर 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 चालला, म्हणजे काय, खाली त्याला व्हेलॉसिटी जास्त आहे, खाली व्हेलॉसिटी जास्त आहे. आणि जस जसा पेन वर चालला, इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस, म्हणजे कायनेटिक एनर्जी कमी होणार. अँड कायनेटिक एनर्जी जितकी कमी होणार, दॅट अमाउंट ऑफ कायनेटिक एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. वर जाताना टॉपमोस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम, बॉटम पॉइंटला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. तसंच इथं टोटल एनर्जी इथली आणि टोटल एनर्जी इथली सेम आहे. हे कुठं आहे पॉइंट, इन्फायनाइट डिस्टन्सला. हा पॉइंट कुठं आहे, इन्फायनाइट डिस्टन्सला. हाईट इन्फायनाइट घ्या किंवा स्मॉल आर इन्फायनाइट घ्या, दोन्ही पण इन्फायनाइट घेतलं तर चालतंय, कारण दोन्ही पण इन्फायनाइटच असते. स्मॉल आर म्हणजे इथून सेंटर पर्यंत डिस्टन्स स्मॉल आर आणि सरफेस पासून इथपर्यंत डिस्टन्स एच. तर कुठलं पण इन्फायनाइट घेतलं तर दोन्ही पण इन्फायनाइटच आहे. याला मी लिहित नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, मग इथं कुठली कुठली एनर्जी आहे बघा, सरफेसवर कोणती कोणती एनर्जी आहे. एक तर सरफेसवर आहे कायनेटिक एनर्जी आणि दुसरी सरफेसवर आहे पोटेन्शियल एनर्जी. इथली एनर्जी मी काढायला होता, इथली मला टोटल एनर्जी पाहिजे. तर इथं कुठली कुठली एनर्जी आहे, एक तर आहे कायनेटिक एनर्जी अँड सेकंड एनर्जी ऑन द सरफेस इज पोटेन्शियल. कायनेटिक का, कारण आपण त्याला फेकले ना, आपण त्याला असं फेकलंय, किती व्हेलॉसिटीनं, इतक्या व्हेलॉसिटीनं फेकलंय, म्हणून कायनेटिक आहे. नाहीतर सरफेसवर पेन बसलाय तर याला कायनेटिक नाही, पण आपण फेकलं ना याला एस्केपनं, म्हणून आता ते निघून जाणार. कायनेटिक व्हेलॉसिटी किती आहे,
कायनेटिक व्हेलॉसिटी किती आहे याला, कायनेटिक एनर्जी किती आहे, तर कायनेटिक एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू. चला बा, कायनेटिक एनर्जी किती आहे मग, हाफ एम व्ही एस्केप स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी किती आहे या बॉलला, हाफ एम व्ही स्क्वेअर. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी किती आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके. पोटेन्शियल एनर्जी किती आहे इथं, पोटेन्शियल एनर्जी मायनस जी कॉन्स्टंट आहे, एम अर्थचं मास, एम या ऑब्जेक्टचं मास डिवायडेड बाय आर प्लस एच. पण एच किती आहे, किती हाईट वर आहे आपण, सरफेसवर आहे ना, अर्थच्या सरफेसवर आहे म्हणजे हाईट किती आहे, 0. अर्थच्या सरफेसवर आहे, हाईट कुठून मोजायची, सरफेस पासून. मग वी आर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, देअरफॉर हाईट इज हाऊ मच, 0. तर दिस इज पोटेन्शियल एनर्जी, दिस इज कायनेटिक. एकदा मी क्लिअर सांगतो, मग कमेंट्स ओपन करतो, मग कमेंट्स करून मला सांगा काय डाऊट असले तर. इथली कायनेटिक काढली, इथली पोटेन्शियल एनर्जी काढली. मग ऑब्जेक्ट हळूहळू 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 वर जाणार, आणि हे टॉपमोस्ट पॉइंट आहे. हे काय, टॉपमोस्ट पॉइंट आहे. बा, पेन कसा होते बघा इथं, पेन जर मी वर फेकला, आता हे फ्रेम रेट, या व्हिडिओचा फ्रेम रेट कमी असल्यामुळं आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही, पेन ब्लर दिसेल जरा. बा असं, मग पेन वर 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 जाणार आणि खाली खाली येणार. पेन असा वर 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 जाणार आणि खाली खाली येणार. टॉपमोस्ट पॉइंटला पेनची व्हेलॉसिटी किती आहे, 0. टॉपमोस्ट पॉइंटला पेनची व्हेलॉसिटी किती आहे, 0. सिमिलरली टॉपमोस्ट पॉइंटला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती आहे, 0. आपल्याला फक्त तिथं नेऊन ठेवायचं आहे, त्याला काय व्हेलॉसिटी पाहिजे असं नाही. ऑब्जेक्टला फक्त इन्फायनाइट डिस्टन्स वर नेऊन ठेवायचं आहे, त्याला तिथं जाऊन व्हेलॉसिटी असण्याची गरज नाही. देअरफॉर इथली व्हेलॉसिटी किती आहे, इथली व्हेलॉसिटी किती आहे, 0. इथली व्हेलॉसिटी किती आहे, 0. फक्त ऑब्जेक्ट गेली आणि तिथे जाऊन बसणार, आता येणार नाही, एवढंच. ऑब्जेक्ट गेली आणि तिथे जाऊन बसणार, आता येणार नाही, कारण तिथे ग्रॅव्हिटीच नाही, ग्रॅव्हिटीने अट्रॅक्शन नाही, तर तिथे जाऊन बसणार आणि परत येणार नाही. तो व्हेलॉसिटी किती किती आहे तिथं, व्हेलॉसिटी आहे 0. मग कायनेटिक एनर्जी काढली तिथली, इथली कायनेटिक एनर्जी काढली तर किती येणार मग, हाफ एम 0चा स्क्वेअर म्हणजे कायनेटिक आली 0. हाफ एम 0चा स्क्वेअर म्हणजे कायनेटिक आली 0. आणि पोटेन्शियल किती आली इथली, इथली टॉपमोस्टची पोटेन्शियल किती आली, ती तेच फॉर्म्युला, जी अर्थचं मास, हे मास अपॉन आर प्लस एच. पण एच किती आहे, इन्फायनाइट. हाईट किती आहे, ही इन्फायनाइट हाईटला गेलं ना ते, हाईट इन्फायनाइट. मग कशाच्या पण खाली इन्फिनिटी लावला तर ते काय बनते, 0 बनते. कुठल्या पण नंबरच्या खाली इन्फिनिटी लावला तर हे काय बनते, 0. मग पोटेन्शियल एनर्जी ऑल्सो 0, कायनेटिक इज ऑल्सो 0. इथं काय, कायनेटिक इतके आहे पण पोटेन्शियल काहीतरी निगेटिव्ह आहे. याचा यूज कसा करायचा मी नंतर सांगतो. इतकं कळालं का सांगा, बा इथपर्यंत कळालं का सांगा. चलो कमेंट करा, इथपर्यंत कळालं का मला सांगा. ठीक आहे, ओके. मग काय करा, चलो गुड गुड गुड. काय करा, डायग्राम काढून घ्या, डायग्राम काढून घ्या. मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो, मग पुढे जाऊया. डायग्राम काढून घ्या, डायग्राम काढून घ्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग पुढे जाऊया. रोल नंबर टाका, ज्यांना ज्यांना रोल नंबर माहिती आहे सर्वांनी टाका रोल नंबर. जिशान रोल नंबर टाकला नाही, रोल नंबर टाका बाळानो. अचानक बाहेर काढलं तर मग रडत बसू नका, रोल नंबर टाका.
लिहून घ्यायचं आहे, साऊंड कशाला पाहिजे, लिहून घ्यायचं आहे. ऑब्जेक्टची मॅक्सिमम हाईट व्हेलॉसिटीवर डिपेंड करणार. व्हेलॉसिटी आणखीन जास्त लावली तर आणखीन थोडं पुढे जाणार. चलो लिहून घ्या, मी आणखीन एकदा बोलतो. भावना रोल नंबर्स टाका. बाहेर काढलं का मग तुमचं लेक्चर मिस होऊन जाईल. एक लेक्चर मिस होईल. उगाच काहीतरी हुशारपणा करू नका. ठीक आहे नाबिला. बाकी लोग बघा झाले का रे? चलो बाकी लोग देखो हो गए क्या? चलो बघायचं पुढं. ठीक आहे बस बा. चलो बा. आता याच्यानंतर काय डिफिकल्ट नाही. चलो बस झाला आता बा समोर. याच्यानंतर काय डिफिकल्ट नहीं, एकदम सिंपल सिंपल है. ठीक है चलो. तो इसके बाद देखो क्या करना है. इसके बाद देखो क्या करना है. परत मी एकदा हे रिपीट करतो मग पुढे जाऊया. ठीक है. ऑब्जेक्ट इज इनिशियली ऑन द सरफेस. उसको वेलोसिटी दिया तो ऑब्जेक्ट जाता है ऊपर 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 और इनफाइनाइट डिस्टेंस पे जाता है और वापस नहीं आता. ऑब्जेक्ट इनफाइनाइट डिस्टेंस पे जाता है और वापस नहीं आता. ठीक है. अपना एम क्या है, काम काय करायचं, ऑब्जेक्टला इन्फायनाइट डिस्टन्सवर टाकायचं आहे का इन्फायनाइट डिस्टन्सवर गेल्यावर त्याला व्हेलॉसिटी पण पाहिजे. व्हेलॉसिटीची काय गरज नाही, फक्त ऑब्जेक्ट इन्फायनाइट डिस्टन्सवर जाऊ दे बस झालं. ऑब्जेक्ट फक्त इन्फायनाइट डिस्टन्सवर जाऊ दे बस झालं. मग ऑब्जेक्ट फक्त इन्फायनाइट डिस्टन्सवर गेली आणि तिथं गप्प बसली म्हणजे इट हॅज नो व्हेलॉसिटी. ठीक आहे. व्हेलॉसिटी नाही देअरफॉर कायनेटिक नाही आणि इन्फायनाइट डिस्टन्स आहे म्हणून खाली इन्फिनिटी आला देअरफॉर पोटेन्शियल पण झिरो. सरफेसवर काय त्याला आपण फेकला होता ना, सरफेसवरून त्याला फेकला होता. देअरफॉर सरफेसवर व्हेलॉसिटी आहे. विच व्हेलॉसिटी? एस्केप. सो सरफेसवर कायनेटिक पण आहे. आणि सरफेसवर पोटेन्शियलचा हा फॉर्म्युला, हाईट झिरो. सरफेसवर असला की हाईट झिरो, मग हा फॉर्म्युला पोटेन्शियल आहे कायनेटिक आहे. मग काय लिहिणार? ल्या. याच्या पुढचं एकदम सोपं आहे, काय नाही. एवढं क्लिअर झालं की पुढचं चिल्लर आहे. ल्या. टोटल एनर्जी ऑन द सरफेस. चलो लिखो. टोटल एनर्जी ऑन द सरफेस. Total energy on the surface. Total energy on the surface is same as total energy at infinite distance. Total energy on the surface total energy on the surface is same as total energy at the infinite distance. Total energy on the surface is same as total energy at the infinite distance. मग नेक्स्ट लाईनला लिहा therefore. नेक्स्ट लाईनला लिहा therefore. या दोघांचे ऍडिशन आपण करू. किती येते? हाफ mv स्क्वेअर प्लस मायनस जी mm अपॉन आर. या दोघांची ऍडिशन इकडे. ही झाली सरफेसवरची एनर्जी आणि इथली एनर्जी किती? दोन्ही पण झिरो आहेत. मग 0 + 0. सरफेसवरची एनर्जी काय? या दोघांची ऍडिशन इथं. आणि टॉपमोस्टची एनर्जी काय? या दोन्ही पण झिरोच आहेत ना. हे पण झिरो आहे, हे पण झिरो आहे. या दोघांची ऍडिशन इथं 0 + 0. चला लिहा इक्वेशन. हे इक्वेशन लिहा.
तुमचे पेपर मधले डाऊट्स मी पाठवतो. पेपर मधले जे डाऊट्स आहेत तुम्हाला मी पाठवतो. थोडं आज काल जरा कामं जास्त होती. उद्या थोडा फ्री वेळ आहे. उद्या मी लेक्चर करतो तुमचं डाऊट्स. चला इथपर्यंत लिहिला मग. इथपर्यंत लिहिला मग याला सॉल्व्ह करा. लिहा नेक्स्ट लाईनला देअर फोर त्या मायनसला पलीकडे पाठवा. प्लस होते मध्ये हाफ एम व्ही एस्केपचा स्क्वेअर इज इक्वल टू GMM अपॉन आर इज इक्वल टू GMM अपॉन आर. इकडल्या स्मॉल एम ला तिकडला स्मॉल एम गेला. इकडल्या स्मॉल एम ला तिकडला स्मॉल एम गेला. हा 2 तिकडे घ्या. हा 2 त्या बाजूला घेऊन चला. मग व्ही एस्केपचा स्क्वेअर इज इक्वल टू 2GM अपॉन आर. व्ही एस्केपचा स्क्वेअर इज इक्वल टू 2GM अपॉन आर. सिंपल सिंपल आहे. ठीक आहे. रूट घ्या दोन्ही बाजूला. मग व्ही एस्केप किती येते रूट ऑफ 2GM अपॉन आर. मग व्ही एस्केप किती येते रूट ऑफ 2GM अपॉन आर. व्ही एस्केप किती आला रूट ऑफ 2GM अपॉन आर. ओके. याला जर कॅल्क्युलेट केला आपण याला कॅल्क्युलेट केला. बरं याला आणखीन एका वेगळ्या पद्धतीने असं पण लिहिता येते. कसं असं बा रूट ऑफ 2GM कॅपिटल आर अपॉन आर स्क्वेअर. याला असं पण लिहिता येते काय वर एक कॅपिटल आर दिला खाली एक कॅपिटल आर दिला. वर एक कॅपिटल आर दिला खाली एक कॅपिटल आर दिला. डाऊट्स असतील तर मी नंतर सांगतो. तुम्हाला वेळ देतो ना. तुम्हाला सांगितलं ना बाळा. वर एक कॅपिटल आर दिला खाली एक कॅपिटल आर दिला. मग खाली आर स्क्वेअर वर आला किती आर. मग GM अपॉन आर स्क्वेअर कोण आहे GM अपॉन आर स्क्वेअर हे कोण आहे. GM अपॉन आर स्क्वेअर हे स्मॉल जी चा फॉर्म्युला आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी चा फॉर्म्युला आहे. मग एस्केप व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला पण पार्ट केला तर चालतंय आणि एस्केप व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला पण पार्ट केला तर चालतंय. कुठला पण पार्ट करा किंवा दोन्ही पार्ट करा. ठीक आहे. वर खाली कॅपिटल आर न मल्टिप्लाय केला GM अपॉन आर स्क्वेअर स्मॉल जी असते. ओके चलो बस समोर बघा 1 मिनिट. मग कॅपिटल जी ची व्हॅल्यू पुट करा 6.67 10⁻11. कॅपिटल एम ची व्हॅल्यू पुट करा 6 10⁻24 अर्थचं मास. आर रेडियस ऑफ अर्थ पुट करा. तर हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट केला तर किती येते 11.2 किलोमीटर पर सेकंड. किती व्हॅल्यू येते हे जर कॅल्क्युलेट केला रूट वगैरे घेतलं सगळं तर किती येते 11.2 किलोमीटर पर सेकंड. कॅल्क्युलेशन थोडं डिफिकल्ट आहे. तुम्ही कॅल्क्युलेटरवर करून बघा घरी. इकडे पण बघा 2G ची व्हॅल्यू किती 9.8 पुट करा आणि कॅपिटल आर रेडियस ऑफ अर्थ किती 6.4 10⁻6 पुट करा. तिथं पण केला मीटर मध्ये टाकायचं ना सगळं किलोमीटर मध्ये टाकू नका. तर उत्तर काय येईल तुमचं 11,200 येईल. 11,200 मीटर पर सेकंड म्हणजे 11.2 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे. चलो क्लिअर आता का त्याच्यात काही क्लिअर होण्यासारखं नव्हतं. बरं 2 डाऊट आले ते मी सांगतो. त्याच्यानंतर बाकीचे डाऊट विचारतो. हे 2 डाऊट आले तितके मी सांगतो. इथपर्यंत लिहून घ्या मग डाऊट्स आपण बघू. इथपर्यंत लिहून घ्या मग आपण काय करू पुढचे डाऊट्स बघूया.
चला एकदा मी लेक्चर बंद करतो, परत जॉईन व्हा, मग चालू करू. मी बंद करतो लेक्चर, परत जॉईन व्हा, मग बघू पुढचं. ठीक आहे.